तर बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। खासदार उदयनराजे भोसलेंना अटक होण्याची शक्यता आहे, कारण सातारा जिल्हा न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळलाय। उदयनराजेंवर खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। साताऱ्याच्या लोणंद शहराजवळ सोना अलाइज नावाची कंपनी आहे। या कंपनीत उदयनराजेंच्या नेतृत्वात काम करणारी माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसरीकडे रामराजे निंबाळकर यांची आणखी एक संघटना या कंपनीत कामगारांचं नेतृत्व करते। सोना कंपनीचे अधिकारी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देऊन त्यांना अधिक कामं देते असा आरोप उदयनराजेंनी केलेला होता। 18 फेब्रुवारीला त्या संदर्भात कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांच्या सातारा विश्रामगृहात बोलवून उदयराजे भोसले आणि अन्य सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। जैन यांनी या संदर्भात तक्रार दिल्यानंतर उदयनराजेंसह त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। याआधी या प्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आली। सचिन जाधव आपले प्रतिनिधी आहेत साताऱ्याचे। सचिन, उदयनराजे भोसलेंना अटक होण्याची शक्यता आहे, नेमकं काय आहे हे प्रकरण? अनिकेत, गेल्या महिन्यामध्ये हे घडलेलं प्रकरण आहे। उदयनराजे भोसले यांनी सोना कंपनीचे जे व्यवस्थापक आहेत राजकुमार जैन यांना सर्किट हाऊसवर बोलवून त्यांच्यावर मारहाण केलेल्याचा गुन्हा राजकुमार जैन यांनी दाखल केला आणि याच्यानंतर आज सातारा न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला। यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते, परंतु उदयनराजे भोसले हे हायकोर्टामध्ये जातील अटक टाळण्यासाठी असं सांगितलं जाते। आणि नक्की सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट्स या बातमीचे घेत राहू आम्ही तुमच्याकडनं। तर खासदार उदयनराजे भोसलेंना अटक होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्हा न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे। आता उदयनराजे हायकोर्टाचा दरवाजा ठोठावतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो।